हॅलो नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर माझ्या चॅनलचं नाव आहे मीनाज ब्लॉग। तर मी माझ्या जीवनातले प्रसंग तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर रेसिपीबद्दल इतर काही गोष्टी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर धन्यवाद। चला तर मग मी संध्याकाळची तुम्हाला देवपूजा दाखवणार आहे। तर चला आपण बघूया। तर आता माझी झालेली आहे संध्याकाळची देवपूजा। तर मी करणार आहे संध्याकाळचा आता स्वयंपाक बनवणार आहे, तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर मी संध्याकाळच्या जेवणासाठी मी हलकं फुलकंच बनवणार आहे। तर काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते। खिचडी बनवणार आहे, तर व्हिडिओ बघायला विसरू नका। मी आता इथं खिचडीची तयारी करून घेतलेली आहे। तर बघू शकता तुम्ही काय काय तयारी करून घेतलेली आहे। इथे बटाटा असं बारीक कापून घेतलेला आहे, एक टोमॅटो कापून घेतलेला आहे, एक कांदा, अद्रक लसूण पेस्ट, शेंगदाणे आणि मिरची। तर इथे मी वाटीभर तांदूळ घेतलेले आहे। तर मी एवढीच बनवणार आहे खिचडी। तर चला तर मग आता मी वेगळ्या पद्धतीने थोडी बनवणार आहे, तुम्हाला दाखवते। तर मी इथे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि आता कुकर लावून गॅसवर तर इकडे आपला भात शिजून झालेला आहे। तर मी इथे कढईमध्ये 2 चमच तेल टाकलेलं आहे, ते पण गरम झालेलं आहे। तर आपण आता फोडणी टाकून घेऊ। तर मी इथे थोडे जिरे टाकून घेते अगोदर। जिरे टाकल्याच्या नंतर इथे कांदा, कांदा छान परतून घेऊ। तर इथं कांदा परतून झालेला आहे। तर मी आता आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, तर ही पण छान परतून घेऊ आपण। तर आता बटाटा टाकते। बटाटा आणि टोमॅटो छान परतून घेऊ आपण, मऊ होईपर्यंत। तर मी इथं अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे। तर मीठ, टोमॅटो आणि बटाटा मऊ होते मीठ टाकल्याच्या नंतर। शेंगदाणे टाकलेले आहेत थोडेसे। आता पूर्ण भाज्या आपल्याला बघू शकता तुम्ही मऊ झालेल्या आहेत। इथे 1 चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे। इथे मी 1 चमचा पावभाजी मसाला टाकत आहे, एकत्र करून घेते। पावभाजी मसाला टाकल्याने भाताला खूप छान चव येते। तर बघू शकता आपला भात शिजलेला आहे। हे भात आता मोकळा करून घेऊ। तर हे भात आपण ह्या फोडणीत टाकून घेऊ। तर मी आता हे पूर्ण भात फोडणीमध्ये टाकून घेतलेला आहे। तर आता आपण हे छान परतून घेऊ, म्हणजे ही फोडणी एकसारखी सगळ्या भाताला लागेल। तर आता आपला भात बनून तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे झालेला आहे। तर आता आपण वरतून कोथिंबीर टाकू। तर हे आहे आमचं रात्रीचं जेवण। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी भात केलेला आहे। इकडे तोंडी लावायला ककडी, लिंबू पिळल्या तर एकच नंबर भात लागतो आमचा। तर तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।